कुळकी जिल्हा परिषद गटातील मातंग समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आज वडले या ठिकाणी आम्ही विशेष विषयावर चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. तर त्याचबरोबर आमचे राजुरी गावचे आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते बापूराव बागाव, उदय बागाव, तसेच आमचे मार्गदर्शक कुमार रेटे, धनंजय यादव, आमचे नेते, आमचे समाजाचे ज्येष्ठ नेते सत्यवान आढळगे, आम्ही सर्वजण अमोल बागाव, आम्ही तसेच समाजाचे ज्येष्ठ नेते आम्ही एकत्र येऊन जिल्हा परिषद कुळकी गटातील आणि पंचायत समिती बरडगण या विषयावर आम्ही या दोन गणावर चर्चा करण्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा विषय असा आहे की आजपर्यंत जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आम्ही कुळकी आणि बरड या गणातून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य निवडून दिलेले आहेत. परंतु निवडून येण्यापुरतं मातंग समाजाला एकत्र बोलवायचं, एकत्र चर्चा करायची, कामाविषयी चर्चा करायची. आणि वस्तुस्थिती अशी आहे की रेली परिस्थिती की ज्यावेळेस ते सदस्य निवडून गेल्यानंतर ते मात्र मातंग समाजावर पूर्णपणे दुर्लक्षित करतात. त्यांचे प्रश्न प्रबलित आहेत, त्याच्यावरती काही चर्चा करत नाहीत आणि चर्चा घडून येत नाही. त्याकरता आम्ही एकत्र जिल्हा परिषद पंचायत समिती गटा बरड आणि कुळकी जिल्हा परिषद पंचायत समिती गटातील प्रमुख कार्यकर्ते आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि आमचा ठाम निर्णय असा झालेला आहे एकंदरीत की आता आपलं जो कोण काम करेल किंवा जो आपला ऐकेल त्याच्याबरोबर जायचं किंवा कोणाबरोबर जायचं ही आमची चर्चा चालू आहे. आणि त्यानंतर विषय असा आहे की मातंग समाजाचे वेगवेगळे प्रश्न मार्गी लागलेले नाहीत. त्या मार्गी वेगवेगळे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आम्ही आमचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटाचे आमचे नेते सत्यवान आढळगे, कुमार रेटे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुन्हा एकदा गट आणि गणातील सर्व समाजातील ज्येष्ठ लोक एकत्र येऊन चर्चा करणार आहोत आणि पुढील दिशा आम्ही ठरवणार आहे. काय मातंग समाजाची अशी परिस्थिती आहे की कुणाला राहायला घर नाही, घर बांधायला जागा नाही. घरकुल आले तर ते घर कुठं बांधायचा असाही प्रश्न आहे. समाजाचे समाज मंदिर प्रत्येक गावाला समाज मंदिर येतात, पण मातंग समाजामध्ये गटरी नाही, रोड रस्ता नाही, लाईट नाही, समाज मंदिर नाही आणि मशानभूमी नाही. असे फार मोठे प्रश्न ज्वलंत मातंग समाजाचे आहेत आणि हे प्रश्न छोटे प्रश्न आहेत आणि सुटण्यासारखे प्रश्न आहेत. पण ह्या प्रश्नावर राजकीय जे काय तालुक्याचे नेते मंडळी आहे लक्षात ठेवा, मी म्हणणार आहे या समाजाकडे किंवा या प्रश्नाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात. त्यामुळं आता आम्ही असं ठरवलं आहे जो आमची जे आमचे काम आहे ते कामाचा वेळा उचलेल त्याच्याबरोबर आम्ही जायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक सत्यवान आढळगे, कुमार रेटे, बापूराव बागाव, धनु यादव, उदय महाराज, अमोल बागाव, माधू बागाव हे सर्वच मंडळी एकत्र बसून निर्णय घेतील आणि पुढचं जे काही निवेदन आहे, पुढची काय दिशा आहे त्या दिशेचं मार्गदर्शन सत्यवान भाऊ करतील असं मी तुम्हाला जाहीर करतो.